लघुचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलेलं आहे। बऱ्याच घरांमध्ये मार्गशीर्ष व्रताची सुरुवात झालेली आहे। बघा, माता लक्ष्मीची सेवा करणं हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे, कारण संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष महिना आहे। या महिन्यात माता लक्ष्मीची तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल त्याचं फळही तुम्हाला तेवढ्याच जास्त पटीने मिळत असतं। खरं तर जेव्हाही आपण कुठली सेवा व्रत वैकल्य करत असतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एक प्रश्न नेहमीच येऊन जातो की मी मनापासून सेवा करत आहे, मी विश्वासही मनापासून ठेवलेला आहे, माझी ही इच्छा आहे आणि या इच्छासाठी किंवा ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजपासून या व्रताची सुरुवात केलेली आहे। अगदी व्रताला काहीच दिवस शिल्लक असतात, म्हणजे व्रत संपायला अवघेच काही दिवस बाकी असतात आणि मग आपल्या मनात सतत एक प्रश्न यायला लागतो, मी सेवा तर केलेली आहे पण माझी सेवा ही देवीपर्यंत पोहोचली आहे का? मी मनापासून विश्वासाने श्रद्धेने व्रत केलेलं आहे पण माझं हे व्रत देवापर्यंत पोहोचलेलं आहे का? बघा, तुम्ही असाल, मी असाल, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न एकदा तरी येऊन जातो। तर जेव्हा आपण मनापासून भक्तिभावाने देवाची उपासना करतो, देवीची पूजा करतो, तेव्हा देव कुठल्या ना कुठल्या रूपाने किंवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला असे काही संकेत देत असतो। या संकेतातून तो आपल्याला सांगत असतो की तू केलेली सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि तू जे काही करत आहेस ते मला आवडत आहे, आणि हे असे काही संकेत देऊन तो आपल्यावरती त्याची कृपादृष्टी दाखवत असतो। बऱ्याच लोकांना हे संकेत कळतात, बऱ्याच लोकांना हे संकेत कळत नाही। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे, जर ह्यावेळेस तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल किंवा हे गुरुवारचं व्रत करत असताना यातील एक जरी संकेत किंवा हे सगळेच संकेत, 2 संकेत, 4 संकेत, यातील कुठलेही संकेत तुम्हाला मिळाले असतील तर समजून जा तुम्ही जे व्रत करत आहात किंवा तुम्ही ज्या व्रताला सुरुवात केलेली आहे ते व्रत माता लक्ष्मीने स्वीकारलेलं आहे, तुमचं व्रत माता लक्ष्मीपर्यंत पोहोचलेलं आहे। तुम्ही जो विश्वास ठेवून किंवा तुम्ही जे मनापासून करत आहात ते माता लक्ष्मीपर्यंत पोहोचत आहे आणि तुमची जी वेळ आहे ती वेळ लवकरच पालटणार आहे, तुमची इच्छा प्राप्त होणार आहे। माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी जी आहे ती तुमच्यावरती अखंड असणार आहे। बघा, त्यातील पहिला संकेत मी तुम्हाला सांगत आहे। पहिला संकेत म्हणजे समजा तुम्ही या गुरुवारचं व्रत करायला बसलेले आहात, म्हणजे पूजा पोथी वगैरे वाचायला बसलेला आहात आणि त्यावेळी जर तुमच्यासोबत असं झालं असेल की तुम्ही समोर लावलेला जो दिवा आहे तो दिवा अचानक फडफडायला लागला, दिव्याची ज्योत ही फडफडायला लागली असेल, किंवा तो बऱ्याच वेळा असं होतं की दिव्याची ज्योत आपण मंद ठेवतो, मात्र जेव्हा असे काही दैवी संकेत आपल्याला मिळणार असतात तर त्यावेळेस दिव्याची जी वात आहे ती जास्त पटीने म्हणजे उंचावत, पेटत पेटत ती उंचावत जाते, एक लख्ख प्रकाश पडल्यासारखा वाटतो। बघा, बऱ्याच वेळा असं बऱ्याच भक्तांसोबत घडतं, माझ्यासोबतही बऱ्याच वेळा घडलेलं आहे। जर तुम्हीही पूजा करत असाल, पोथी वाचत असाल आणि अचानक दिव्याची वात फडफडत असेल, उंचावरती पेटत असेल तर समजून जा तुमची सेवा माता लक्ष्मीपर्यंत पोहोचत आहे आणि या दिव्याच्या वातीतून माता लक्ष्मीने तुम्हाला तिचा कृपा आशीर्वाद दिलेला आहे। यानंतरचा दुसरा संकेत आहे ते म्हणजे हे व्रत करत असताना किंवा आता ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला एकदा जरी घुबडीचं दर्शन झालं असेल, एकदा जरी घुबड कुठे दिसली असेल तर लक्षात घ्या माता लक्ष्मीने तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे। घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि ते सहजच कुणालाच दिसत नाही। समजा जर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यात कुठेही घुबड दिसली असेल, शेतात, घराच्या पाठीमागे, घराच्या बाहेर, कुठे प्रवासाला गेल्यानंतर किंवा कुठे तुम्ही पाहुण्या वगैरे गेलेलात, फिरायला गेलात, मार्केटला गेलात आणि कुठे जरी घुबड दिसली तर लक्षात घ्या की तुमची सेवा माता लक्ष्मीने स्वीकारलेली आहे आणि त्या घुबडीच्या रूपाने तिने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे। यानंतरचा तिसरा संकेत आहे, जेव्हा तुम्ही घरात पूजा करत असाल त्यावेळेस दारात एखादी स्त्री आली असेल किंवा या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घराच्या दारामध्ये कुठलीही स्त्री, एखादी जिला गरजू स्त्री असं म्हणतो, तर ती तुमच्या दारात काही मागण्यासाठी आली असेल किंवा जर तुम्ही कुठे बाहेर गेलेला असाल
कुठे फेरफेटका मारत असाल आणि तिथे एखादी अशी तेजस्वी स्त्री तुम्हाला दिसली असेल, जिच्याकडे पाहून मन भरून गेलं असेल आणि तिच्याकडे बघून असं वाटलं असेल की ही साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे, असं कुठल्याही स्त्रीचं दर्शन झालं असेल तर लक्षात घ्या, माता लक्ष्मीने त्या स्त्रीच्या रूपात तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. तुमची सेवा तिने स्वीकारलेली आहे. यानंतरचा चौथा संकेत, बऱ्याच वेळा पूजा करत असतो पूजा करत असताना देवांना फुलं हार वगैरे आपण अर्पण करतो. जर या गुरुवारच्या व्रतामध्ये किंवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये असं कधी घडलं असेल तर नीट आठवा की मी फुल कळसाला लावलंय, देवीला लावलंय आणि ते पटकन माझ्या समोर पडलं, पुन्हा लावलं पुन्हा पडलं, किंवा दररोज असं होतं किंवा आठवड्यातून एकदा तरी असं होतं की ते फुल लावलं की माझ्या समोर येऊन पडतं. हा अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे. हा संकेत दर्शवतो की तुमची जी सेवा आहे ती माता लक्ष्मीपर्यंत पोहोचत आहे. तुमची इच्छा जी आहे ती लवकरच आता पूर्ण होणार आहे आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद अखंड तुमच्या पाठीशी आहे. यानंतरचा पाचवा संकेत, बघा बऱ्याच वेळा ना आपण अशी सेवा पूजा करत असतो आणि त्यावेळेस आपण दिवा लावतो, दिवाही छान पेटतो, दिव्यात काजळ येते, ठीक आहे. पण जर तुम्ही इच्छित प्राप्तीसाठी एखादी सेवा करत असाल आणि त्या सेवेत जर तुम्ही बघत असाल तर बऱ्याच वेळा आपल्या दिव्यात एखादा आकार बनतो. तो आकार तेव्हाच बनतो जेव्हा आपली एखादी इच्छा पूर्ण होणार असते, कारण त्या आकारातून देव आपल्याला संकेत देऊ इच्छितो की तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता लक्ष्मीचं व्रत करत असताना तुमच्या दिव्यात सतत एखादा आकार बनत असेल किंवा दैवी शक्तीचा एखादा आकार, त्रिशूल, ओम असेल, मंदिर असेल, देवीची मूर्ती, देवांची मूर्ती असेल, फूल असेल, असं काही जर बनत असेल तर समजून जा की तुमचे दिवस बदलणार आहेत. आता सगळं तुमच्या सोबत शुभ आणि चांगलंच घडणार आहे. यानंतरचा सहावा संकेत आहे तो म्हणजे बघा, हे व्रत चालू केल्यानंतर गुरुवार असेल किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात माता लक्ष्मीने आशीर्वाद दिला असेल, स्वप्नात येऊन माता लक्ष्मीचं दर्शन झालं असेल तर तुमची सेवा ही तिने स्वीकारलेली आहे. कारण असंच कधीच स्वप्न पडत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला स्वप्न पडतात पण ती खूप आगळे आणि वेगळे असतात, पण बरोबर व्रत केलंय आणि लक्ष्मीच स्वप्नामध्ये आली, जर असं काही घडलं असेल तर माता लक्ष्मीची खूप मोठी कृपादृष्टी तुमच्यावरती आहे. यानंतरचा शेवटचा संकेत आहे, समजा मार्गशीर्ष व्रताला सुरुवात केली, गुरुवारांना सुरुवात केली किंवा मी मनापासून मनोभावे सेवा करत आहे आणि मनात ध्यानात नसतानाही माता लक्ष्मीच्या मंदिरात मला बोलावणं आलं आहे, मनातही नव्हतं आणि अचानक मैत्रिणांनी बोलली की चल आपण इथे जाऊन येऊ, किंवा अचानक नातेवाईकांचा फोन आला की आमची ट्रिप निघालेली आहे, लक्ष्मीच्या दर्शनाला चाललो, तू येतेस का, आणि मी त्यांच्यासोबत गेली. असं जर अनपेक्षितपणे या मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला माता लक्ष्मीने तिच्या जवळ बोलावून घेतलं असेल तर तुमच्यासारखं भाग्य कुणाचंच नाही. माता लक्ष्मी साक्षात तुमच्या सोबत आहे आणि माता लक्ष्मीचा खूप मोठा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. माझ्यासोबतही असं घडलं. मार्गशीर्ष महिन्यातील मला वाटते तिसराच दिवस होता, दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि तिसराच दिवस होता शुक्रवार होता आणि त्याच दिवशी कोल्हापूरची जी अंबा माता, जिला साक्षात महालक्ष्मी आपण म्हणतो, तर त्या महालक्ष्मीचं दर्शन अनपेक्षितपणे घडलं. खूप छान वाटलं. अनेक वर्षांपासूनची जी इच्छा होती ती मनातही नसताना पूर्ण झाली. कदाचित माता लक्ष्मीने बोलवलं होतं, माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल. छान वाटलं. ज्यांच्याही सोबत असं काही घडलं असेल, आता मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर लगेचच ज्यांचंही असं दर्शन घडलं असेल त्यांनी लगेचच मला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.